आरदाळ येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न। महिला लेझिम पथकासह विविध वेशभूषा ठरल्या लक्षवेधी। ग्रामपंचायत व महिला गटाच्या संयुक्त विद्यमाने भव्य आयोजन। आजरा तालुक्यातील आरदाळ इथं जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला। क्रांतिज्योती महिला संविधान गट आणि ग्रामपंचायत आरदाळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला लेझिम पथक, पारंपरिक वेशभूषा आणि विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। सकाळी 8 वाजता गावातील महिलांच्या लेझिम पथकाचं उद्घाटन माजी सरपंच विजय वांगणेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं। त्यानंतर गावातून भव्य पदयात्रा काढण्यात आली। यात गावातील नागरिक, सरपंच रुपाली पाटील, पदाधिकारी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला। या पदयात्रेमध्ये सरपंच रुपाली पाटील आणि त्यांचे पती सूर्यकांत पाटील यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांची वेशभूषा परिधान केली होती। तसंच ग्रामपंचायत सदस्य संगीता सुतार आणि त्यांचे पती सागर सुतार यांनी विठ्ठल रुक्मिणी स्वरूपातील वेशभूषा साकारले। विद्यार्थ्यांनीही डॉक्टर, वकील, प्राध्यापक, वारकरी, टाळकरी, शेतकरी आणि पारंपरिक वादक यांच्या वेशभूषेत सहभाग घेतला। तसंच गजानन पोवार महाराज यांच्या भजनी मंडळाने पारंपरिक लोकसंगीत सादर केलं। हलगी आणि पारंपरिक वाद्याच्या तालावर महिलांचे लेझिम पथक नऊवारी साड्या आणि फेटे बांधून सहभागी झाले। कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई आंबेडकर आणि इंदिरा गांधी यांच्यासारख्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वांच्या वेशभूषाही विशेष आकर्षण ठरल्या। यावेळी माध्यमिक विद्यालयांचे मुख्याध्यापक शरद पाटील, प्राथमिक शाळेचे शिक्षक आणि शिक्षिका यांनी मार्गदर्शन केलं। तसंच लेझिम पथक मार्गदर्शक कृष्णा शिवणे, हलगीवादक अण्णासो जाधव, शिवाजी पोवार, चंद्रकांत गुरव आणि जालिंदर डवरी यांचा सत्कार करण्यात आला। संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन क्रांतिज्योती संविधान महिला गट यांनी केलं होतं। आभार डॉक्टर रीना यांनी मानले। महिला सशक्तीकरण आणि सांस्कृतिक जतनाचा संदेश देणाऱ्या या भव्य कार्यक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।